प्रेयसीच्या पतीवर भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केल्याची घटना अक्कलकोट रोड MIDC मधील एका कंपनीसमोर घडली। शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली। सिद्धाराम कैलास कटप वय वर्ष 20 राहणार आकाशवाणी केंद्र असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। तो रिक्षा चालक होता। तर या घटनेत वाचवण्यासाठी गेलेल्या सिद्धारामचे भाऊजी प्रमोद पाटील हे गंभीर जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणात आरोपी संतोष महादेव पाटील वय वर्ष 19 राहणार कलावती नगर याला अटक केली आहे। रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष याने मृत सिद्धाराम याला फोन करून भेटण्यास बोलावले। त्यावेळी त्यांच्यात वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी संतोष याने कोयत्याने सिद्धाराम याच्यावर थेट हल्ला चढवला। त्याने सिद्धाराम यांच्यावर एका पाठोपाठ एक असे वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या भाऊजीवरही आरोपीने वार केले, ज्यात ते जखमी झाले आहेत। सिद्धाराम हा आपल्या पत्नीशी फोनमध्ये बोलत होता, तेव्हा पत्नीने फोन लाऊडस्पीकरवर ठेवल्याने सर्वजण सिद्धारामचा आवाज ऐकत होते। तेव्हा अचानक सिद्धाराम जोरात विवळला। तेव्हाच कळालं त्याच्यासोबत काही घातपात झाला असे म्हणत सिद्धारामची बहीण लक्ष्मी यांनी अश्रूला वाट करून दिली। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। मृत सिद्धाराम कटप याचा अवघ्या 1 वर्षापूर्वीच विवाह झाला होता। अत्यंत गरिबीतील आणि कष्टाने जगणाऱ्या सिद्धाराम याच्या पश्चात आई, 2 बहिणी, पत्नी असा परिवार आहे। घरातील करता गेल्याने कटप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुनीलनगर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे।